धडा 10वा. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई या थोर समाजसेविका होत्या. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना, म्हणजेच स्वतःच्या आयुष्यात एवढ्या समस्या असताना देखील इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन स्वर्ग फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिका डॉ. अनुपमा उजगरे यांनी प्रस्तुत पाठात केले आहे. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती, ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. कोलकाता, जे बंगाल राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. देशभक्त म्हणजेच देशाची सेवा करणारे. तर देशभक्त आनंद मोहन यांनी कोलकाता शहरात स्त्रियांसाठी खास सभा बोलावली होती. सभा म्हणजेच बैठक. आणि ही सभा भारतातील स्त्रियांची पहिलीच सभा होती. म्हणजेच याआधी स्त्रियांना भारतातील कुठेही कोणत्याही सभेला जाण्याची परवानगी नव्हती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. कोलकाता हे शहर पश्चिम बंगालमध्ये आहे आणि बंगालची भाषा ही बंगाली आहे. आणि ही सभा देखील कोलकाता येथे होती. त्या लोकांची भाषा बंगाली असल्यामुळे पंडिता रमाबाईंना मात्र बंगाली भाषा येत नव्हती. म्हणून त्यांनी काय केले तर मायबोलीसारखा, मायबोली म्हणजेच मातृभाषा, मदर टंग, मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून त्यांनी भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. पंडिता रमाबाई या संस्कृत भाषेत भाषण करत होत्या. सभेतील स्त्रियांना भाषण कळावे यासाठी त्या भाषेचा अनुवाद म्हणजे भाषांतर, ट्रान्सलेशन, बंगालीतून करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. या सभेची वैशिष्ट्ये काय होती तर ही सभा भारतातील स्त्रियांची पहिलीच सभा होती. तसेच या भाषणामध्ये बोलणारी जी व्यक्ती होती ती पहिली स्त्री वक्ता होती. वक्ता म्हणजे ज्याला अतिशय चांगलं भाषण करता येतं, स्पीकर. तसेच सादर करण्यात आलेला तो पहिलाच मौखिक म्हणजे ओरल अनुवाद होता. कारण त्याआधी कुठेही भारतात स्त्रियांना सभेला जायची परवानगी नव्हती, भाषण करण्याची परवानगी नव्हती किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करण्याची पद्धत देखील नव्हती. या तिन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. या ठिकाणी असे म्हटले आहे की पूर्वीच्या काळी स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, शिक्षणापासून दूर ठेवले जात होते. आणि असं असताना परप्रांत म्हणजे दुसरा प्रांत, तसेच परभाषक म्हणजे दुसरी भाषा बोलणारी. तर अशी ही स्त्री महाभारतकालीन संदर्भ म्हणजे जी स्त्री भाषण करताना महाभारतातील काही दाखले, काही विचार आपल्यासमोर ठेवते आणि आपले म्हणणे पटवून देते, त्या स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, त्यांना मार्गदर्शन करते. आणि ही जी घटना होती ती फार आगळीवेगळी होती, नवल वाटण्यासारखी होती. आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील
म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. आपण रमाबाई यांच्याविषयी पाहत होतो. तर रमाबाई यांच्या जीवनामध्ये खूप दुःख होते. ते म्हणजे कसे, तर पहिल्यांदा रमाबाईंच्या आई मरण पावतात. त्यानंतर त्यांचे वडील व बंधू देखील मरण पावतात. अशा प्रकारे रमाबाईंचे जे आधार होते ते म्हणजे आई, वडील व बंधू या सर्वांचं या ठिकाणी निधन झाले आहे. आणि त्यानंतर रमाबाईंच्या लक्षात आले की एकटे जगणे खूप कठीण आहे. म्हणून त्या विवाह करण्याचे ठरवतात. म्हणून त्याने अतिशय विद्वान म्हणजेच हुशार वकील म्हणून ज्यांची ख्याती होती, ख्याती म्हणजेच प्रसिद्धी होती, अशा त्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी रमाबाई रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे म्हणजेच त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. तर पंडित रमाबाई यांनी ज्यावेळेस बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी विवाह केला त्यावेळेस त्यांचे वय 22 वर्ष होते. त्या काळात काही रूढी असल्यामुळे, रूढी म्हणजेच चालीरीती, मुलींचे विवाह हे लवकर केले जात होते. रमाबाईंचे वय हे 22 वर्ष असल्यामुळे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फार जास्त होते. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. पहा, एखाद्या माणसाच्या जीवनात किती संकटे येऊ शकतात हे आपण सांगू शकत नाही. रमाबाईंच्या पहिल्यांदा आई, त्यानंतर त्यांचे वडील व त्याच्यानंतर त्यांचे बंधू देखील निधन पावतात. आणि विवाह झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतच त्यांचे पती बिपिन बाबू यांचे देखील निधन होते. रमाबाईंच्या जीवनात एकामागून एक अशी संकटे आलेली आहेत. म्हणून रमाबाईंचे जीवन हे संघर्षमय आहे. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. तर रमाबाईंच्या पतीचे म्हणजेच बिपिन बाबूंचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही सुधारकांनी किंवा जे विचारवंत होते त्यांनी रमाबाईंना विनंती केली की आपण महाराष्ट्रात यावे. आणि पंडिता रमाबाई आपल्या तान्ह्या म्हणजेच लहान बालक, तर तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. पंडिता रमाबाई ज्यावेळेस पुण्यात येतात त्यावेळेस त्यांचे पहिले व्याख्यान कुठे होते, तर न्यायमूर्ती रानडे, ज्यांचे संपूर्ण नाव महादेव गोविंद रानडे असे होते, जे 20व्या शतकातील एक समाजसुधारक होते. तर न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी त्यांचे पहिले व्याख्यान झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. रमाबाईंचे पहिले व्याख्यान हे न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. आणि पुण्यातच असं ठरलं की प्रत्येक आठवड्यात एकेका घरी रमाबाईंचे व्याख्यान व्हावे. बाई माणूस बोलते तरी कशी, ही पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. त्या काळातील स्त्रियांना भाषण करण्याची परवानगी नव्हती किंवा कोणत्या सभेला देखील जाण्याची परवानगी नव्हती. असे असताना एखादी स्त्री बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा म्हणजे उत्सुकता, तर हे पाहण्याची उत्कंठा त्या काळातील प्रत्येक पुरुषाला लागलेली होती. पंडिता रमाबाई ह्या शिकलेल्या होत्या. त्यांना वेदांचं ज्ञान होतं, पुराणांचं ज्ञान होतं, म्हणून त्या अतिशय चांगल्या भाषण करायच्या. याचं नवल लोकांना वाटायचं. आणि म्हणून बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्यासाठी पुरुष देखील रमाबाईंचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी करायचे. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. पहा, पुरुषांना वाटायचे
की त्यांच्या व्याख्यानाला जावे म्हणून. परंतु त्या व्याख्यानाची जी निमंत्रण पत्रिका होती, जे इन्व्हिटेशन कार्ड होतं, त्याच्यामध्ये एक कंडिशन होती, एक अट घातलेली होती. ती म्हणजे कोणती? तर त्या निमंत्रण पत्रिकेत असे लिहिले होते की जर तुम्हाला हे व्याख्यान ऐकायला यायचं असेल तर आपल्या घरातील एका स्त्रीला, मग ती स्त्री तुमची पत्नी असो किंवा तुमची आई असो किंवा तुमची बहीण असो, त्या स्त्रीला आपल्यासोबत आणावे लागणार आहे. तरच त्या व्याख्यानाला आपल्याला प्रवेश मिळणार आहे. अशा प्रकारे अट त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये होती. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. आणि असे कुणी म्हटले आहे तर काशीबाई कानेटकर नावाची एक महिला आहे, जी आपल्या सासऱ्यांबरोबर त्या सभेला गेली होती. त्यांनी असे लिहून ठेवले आहे, स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनरकडे केली. पंडित रमाबाईंचं काय म्हणणं आहे तर त्या म्हणतात की स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवले देखील पाहिजे. आणि त्यासाठी स्त्रियांना आपल्या मातृभाषेचं, आपल्या मदर टंगचं अचूक ज्ञान असले पाहिजे. जर आपल्याला आपल्या मातृभाषेचं अचूक ज्ञान असेल तरच आपण चांगलं बोलू शकतो, चांगलं भाषण करू शकतो. चांगलं बोलण्यासाठी, चांगलं भाषण करण्यासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेचं ज्ञान असले पाहिजे. हंटर कमिशन म्हणजेच इंग्रजांच्या काळात भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीचे धोरण आखणारी कमिटी. तर या हंटर कमिशन पुढे रमाबाई अशा म्हणतात की स्त्रियांना शिकवा आणि त्यांना शिकवायला सांगा. त्यासाठी त्यांना मातृभाषेचं शिक्षण असणं आवश्यक आहे. आणि ते शिक्षण त्यांना घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या, स्कॉलरशिप दिल्या गेल्या पाहिजेत. अशी शिफारस रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पहा, रमाबाईने काय केले तर जे अनाथ म्हणजे ज्यांचे आईवडील नाहीत असे, तसेच जे अपंग म्हणजेच ज्यांचा एखादा अवयव व्यवस्थित नसेल, किंवा विधवा ज्या स्त्रिया आहेत म्हणजे ज्यांचे पती वारले असतील, अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन म्हणजेच स्वतःची सर्व कामे करण्याची धारणा असणे. तर अशा लोकांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी कार्य करण्याचा जो आपला निर्धार आहे, जो निश्चय आहे, तो रमाबाईंनी मुंबई, पुणे आणि अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना, तिथल्या धनवानांना म्हणजेच श्रीमंतांना कळवला होता. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. त्या काळच्या लोकांना वाटलं की स्त्रियांना शिक्षणाची अजिबात गरज नाही. म्हणून कोणत्याही पुढाऱ्याने किंवा कोणत्याही श्रीमंत माणसाने पंडिता रमाबाईंना मदत केली नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. एका उदार गृहस्थाने, एका दातृत्ववान गृहस्थाने रमाबाईंना असे म्हटले की जर तुमची खूपच इच्छा असेल अनाथ, अपंग, विधवा अशांसाठी काम करण्याची, तर मी तुम्हाला 10,000 रुपये देतो. परंतु तुम्हाला त्या 10,000 रुपयात 40,000 रुपयाचं काम करून दाखवावं लागेल. अशी अट त्या माणसाने घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे,
तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांगमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाई असे म्हणतात की मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. मग त्या स्त्रिया कोणत्याही जाती धर्माच्या असोत. त्या पुढे अशा म्हणतात की जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण आणि सुधारणा करण्यापासून, सुधारणा म्हणजेच विकास, प्रोग्रेस, कल्याण आणि सुधारणा करण्यापासून मी परांगमुख होणार नाही, म्हणजेच त्यापासून मी दूर जाणार नाही. परांगमुख होणे म्हणजेच पाठ फिरवणे. अशा प्रकारे स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत, शपथ मी धारण केले आहे, असे रमाबाई म्हणतात. व्रत धारण करणे म्हणजेच वसा घेणे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. रमाबाईंचं जे उद्गार होतं ते म्हणजे कोणतं, तर माझ्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याचे काम करतच राहणार. त्यांच्या या विधानावरून रमाबाईंना स्त्री जातीविषयी किती प्रेम आहे आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे आपल्याला इथे दिसून येते. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. रमाबाईंच्या मुलीचे नाव हे मनोरमा आहे आणि ती परदेशातून ब्रेल लिपी शिकून आली होती. ब्रेल लिपी म्हणजे अंध व्यक्तींसाठी जी लिपी असते तिला आपण ब्रेल लिपी म्हणतो. तर मनोरमा ब्रेल लिपी शिकल्यामुळे रमाबाईंनी अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय केली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. पंडिता रमाबाईंनी कशाची स्थापना केली, तर मुक्ती मिशनची. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. या मुक्ती मिशनमध्ये जुजबी म्हणजेच मामूली बेसिक शिक्षण देऊन मुली कशा स्वावलंबी होतील याचा विचार रमाबाईंनी केला होता. त्यांनी मुलींना स्वावलंबी करत असताना काय केले, तर एक एक लहान उद्योग व्यवसाय त्यांच्यासाठी सुरू केले. तर ते उद्योग व्यवसाय कोणते होते, तर ते पहा. जसे केळीच्या सोपाट्यापासून, सोपाटा म्हणजे दोऱ्या, तर केळीच्या दोऱ्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे म्हणजे तागाची रशी वळणे, वेताच्या म्हणजेच बांबूच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा यांच्याविषयी शिक्षण दिले. तसेच दूध दुभते याचा व्यवसाय, कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्रीचा व्यवसाय, सांडपाणी मैलापासून खत बनवण्याचा व्यवसाय, तसेच भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलही करणे म्हणजेच गंज लागू नये यासाठी धातू वितळून भांड्यांना जो लेप दिला जातो त्याला कलही करणे म्हणतात. तसेच हातमागावर कापड सतरंजा विणणे म्हणजेच हाताने यंत्रावर कापड विणणे, तसेच घाण्यावर तेल काढणे किंवा छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे म्हणजेच बाइंडिंग कशी केली जाते ते शिकवणे, तसेच दवाखाने चालवणे, धोबीकाम म्हणजे लॉन्ड्री वर्क, असे कितीतरी प्रकारचे व्यवसाय रमाबाईंनी त्या मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केले होते. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. असे का म्हटले असेल, तर
जी कामे पूर्वी कधीही स्त्रिया करत नव्हत्या, ती कामे म्हणजे जसे उद्योगधंदे असतील, तर असे हे उद्योग व्यवसाय स्त्रिया पहिल्यांदाच करत होत्या. या गोष्टीचं नवल सर्वांनाच वाटत होतं आणि म्हणून ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली होती. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. रमाबाईंनी काय केले तर 2,500 माणसे बसतील एवढे मोठे प्रार्थना मंदिर, ज्याला आपण चर्च म्हणतो, ते त्यांनी बांधले. तसेच ते चर्च बांधत असताना कुठल्याही प्रकारचा इंजिनियर देखील त्यांनी लावला नाही. कारण पैशाची काटकसर म्हणजेच बचत व्हावी म्हणून रमाबाईंनी प्रार्थना मंदिरचा आराखडा, रफ प्लॅन त्यांनी स्वतः तयार केला. त्याचबरोबर काटकसर व्हावी म्हणून त्यांनी डोक्यावर विटांचे घमेले देखील वाहिले. तसेच त्यांनी बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. रमाबाईंनी काय केले तर कोणत्याही कामाला त्यांनी कधीच कमी लेखले नाही. कोणतेही काम असो, ते काम करत असताना त्याने कधीच कमीपणा मानला नाही. रमाबाईंनी श्रमाला कसे महत्त्व दिले पाहिजे याची शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून, आपल्या कामातून आश्रमातील मुलींना दिली. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. आपण सुरुवातीला पाहिले की रमाबाईंच्या आयुष्यामध्ये खूप संकटे होती. त्यांनी खूप संघर्ष देखील केला. हे करत असताना त्या कुठेही खचल्या नाहीत किंवा कमी पडल्या नाहीत. म्हणूनच इथे असे म्हटले आहे की रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. अशी माणसे ही प्रत्येक ठिकाणी नसतात. अशी माणसे सापडण्यासाठी सहस्त्रक म्हणजेच 1,000 वर्ष, 1000 वर्षापूर्वीचा जेव्हा इतिहास आपण पाहतो, तेव्हा आपल्याला पंडिता रमाबाईंसारख्या एखादी व्यक्ती पाहायला मिळते. म्हणून लेखिका असे म्हणते की पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील म्हणजेच 1000 वर्षातील एकमेव कर्मयोगिनी आणि सत्शील साध्वी होत्या. कर्मयोगिनी म्हणजेच कर्म करणे हेच जिचे व्रत आहे अशी महान स्त्री, आणि सत्शील म्हणजे चारित्र्यवान, साध्वी म्हणजे सज्जन वृत्तीची. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आली, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली. पंडिता रमाबाईंना सूर्यकन्येची देखील उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे सूर्य स्वतः जळत राहतो आणि स्वतःच्या जळण्यातून कोट्यावधी आयुष्य तो प्रज्वलित करत असतो, आणि पंडिता रमाबाई देखील तशाच सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आली. पंडिता रमाबाईंनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात जरी अनेक संकटे भोगली असली, तरी ज्यांचं आयुष्य वाळवंटासारखं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये नंदनवन, स्वर्ग करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी आपल्या प्रकाशाने कित्येक काळोखी आयुष्य प्रज्वलित केली, उजळवून टाकली.